आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी कृषी सखी स्मिता सुभाष चकोले तुमचं या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करत आहे। दिवाळीच्या आधी आलेल्या या अवकाळी पावसानं आमच्या शेतातल्या किंवा घरच्या दोन्ही पडल्या तुरींचं असं भयंकर असं प्रचंड नुकसान झालं आहे। आमच्याकडल्या तुरी यावेळेस खूप वाढल्या होत्या, उंच उंच झाल्या होत्या, परंतु आता ह्या अवकाळी पावसानं झोडपल्यामुळे तुरी पूर्णपणे अशा वाकून गेल्या आहेत। असं वाटते की हा जो व्ह्यू आहे हा छतावरून घेतलेला व्ह्यू आहे तुरींचा। असं वाटत आहे का तुरी पूर्ण भुई समान झोपलेल्या आहेत। तुरीचं पीक यंदा छान होतं, फवारणी वगैरे सर्व झाली होती, कचरा पण 3-4 वेळा काढण्यात आला होता, तरी पण जे आता पीक चांगलं येणार बा, आता फुलाबारांची वेळ होती आणि आता पिकाचं असं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। पहिल्या दिवशी पण जोरदार पाऊस आला आमच्याकडे, भाऊबीजेच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण जोरदार पाऊस आला, त्याच्यामुळे तुरीचं पीक असं भुईसमान झोपल्यासारखं वाटत आहे आणि पिकाचं असं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं असं नेहमीच होत असते की आपण खूप आशेनं एखादं पीक घेतो, त्याच्या निंदन करतो, त्याच्यावर फवारणी करतो, कीड नाही लागली पाहिजे, परंतु निसर्ग हा शेतकऱ्यांची नेहमीच कठीण परीक्षा घेत असतो। कधी शेतकऱ्यांची परीक्षा संपेल काही समजत नाही, परंतु निसर्गानं आणि सरकारनं दोघांनी पण शेतकऱ्यांची पूर्ण अशी थट्टा मांडल्यासारखी झाली आहे। उंच उंच वाढत असणारं तुरीचं पीक पूर्णपणे असं झोपून गेलं आहे आणि आता त्या पिकाला म्हणजे पाहूनच असा विचार येते की खरंच शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं। आणि आता हा जो व्ह्यू आहे हा आपण खालच्या भागातून घेतलेला व्ह्यू आहे। स्वागत आहे तुमचं सर्वांचं। आणि हा बघा, पावसामुळे ह्या ज्या पीक आहे ते पूर्ण असं खाली जोमल्यासारखं झालं आहे आणि जे आपण दूरपर्यंत पाहिलं तरी पूर्ण सुरुवातीपासून शेवटीपर्यंत पूर्णच पीक तसंच झालेलं आहे तुरीचं। विचार येते की खरंच शेतकऱ्यांनी काय करावं आणि ही जी पाने आहेत ही अशी पिवळी पिवळी पडली आहेत। खरंच शेतकऱ्यांनी का करावं आणि कसं करावं, खरंच या गोष्टीचा अत्यंत विचार आहे। आपण जर या तुरीला मी 3दा या तुरीचं निंदन केलेलं आहे, तरी पण तुरीमध्ये भयंकर आणि प्रचंड अशा प्रमाणात कचरा झाला आहे। आता तर त्या तुरींमध्ये एकटं घुसाची हिंमतच नाही होत, त्या खाली वाकल्यामुळं असं एक प्रकारचं म्हणजे असं जाळ निर्माण झाल्यासारखं झालं आहे। आपण सुरुवातीपासून जरी शेवटपर्यंत पाहिलं खाली तरी हा असा प्रचंड अशा प्रमाणात कचरा वापलेला आहे तुरीमध्ये। याला मी तणनाशक नाही मारलं आहे, याला मी स्वतः कचरा काढला आहे। तणनाशकाने आपल्या पिकावर परिणाम होतो आणि रासायनिक तणनाशक खूप हानिकारक असतात, त्याच्यामुळे मी स्वतः निंदन केलेलं आहे, तणनाशक नाही मारलं आहे। भरपूरदा निंदन केलं आहे तरी पण तिथे कचरा आलेलाच आहे आणि आपण सुरुवातीपासून आखरीपर्यंत जरी पाहिलं तरी पीक पूर्णतः असं खाली झोपलेलं आहे। पाने अशी पिवळी पाने पडलेली आहेत आणि चांगलं पीक असताना निसर्गाचा पूर्ण असा घाला या पिकांवरती झालेला आहे। बघा, पाने अशी पिवळी पिवळी पाने पडलेली आहेत, काही पाने, आणि छान उंच मस्त डोऱ्यात रुबाबात असं पीक होतं, परंतु आता आणि पुन्हा आमच्याकडे आभाळच आहे। पिकांचं आता समोर जे उरलं आहे त्याचं पण काय होते माहिती नाही। निसर्गानं, हवामान खात्यानं अजून 2-3 दिवस प्रचंड पावसाचा धोका दिला आहे। थँक्यू। सबस्क्राईब।